साळुंबडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे या शाळेतील उपशिक्षक श्री मुंडे सर यांना मी विनंती करतो की पुढलं लेक्चर त्यांनी सुरू करावं. वेलकम स्टुडंट्स. आज जरा फारच विद्यार्थी कमी आहेत, तरी आपण लेक्चर घेणार आहोत. काही मुलं नंतर पाहू शकतील. तर नेटचाही थोडासा प्रॉब्लेम आहे, मध्ये मध्ये थोडंसं बफरिंग होतं आहे. काय हरकत नाही, ते रेकॉर्डिंग कंटिन्यू होत असतं आणि मग कंटिन्यू चालू ठेवायचं. आज आपण नेक्स्ट चॅप्टर ऑफ मॅथमॅटिक्स 2 म्हणजे जॉमेट्री, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री झालेले आहेत. ते सगळे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आपल्याला परत या चॅप्टरमध्ये सुद्धा वापरायचे आहेत. आज आपण नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे पॅरलल लाईन्स. तर सगळ्यांना माहीत आहे पॅरलल लाईन्स म्हणजे काय. तर लेट्स स्टडी. काय काय स्टडी करायचं आज आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल, म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणारे कोन यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरं, टेस्ट ऑफ पॅरललनेस ऑफ टू लाईन्स. काही चाचण्या आहेत ज्यात जो समांतर रेषेच्या समांतर असण्याच्या काही दोन समांतर रेषा जर पॅरलल असतील तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, टेस्ट आहेत, त्या आज आपल्याला पाहायच्या आहेत. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, त्या प्रॉपर्टीजचा वापर कसा करायचा असं आपल्याला पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीजचा असं आज आपल्याला पाहायचं आहे. मग पॅरलल लाईन्स कुठं कुठं पाहायला मिळतात आपल्याला. तुमच्या वहीमध्ये आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस तिथं पॅरलल लाईन्स असतात. परत आपण जर विंडो असतील आपल्या घराची, त्या विंडोच्या खिडक्यांना जे गज असतात ते सुद्धा पॅरलल असतात. आपण रेल्वेचे रूळ पाहतो, ट्रॅक म्हणतात त्याला, रेल्वे ट्रॅक. ते रेल्वे ट्रॅक सुद्धा पॅरलल लाईन्सच असतात. मग अशा पद्धतीनं आपल्याला पॅरलल लाईन्स कुठं कुठं दिसतात याच्या संदर्भातला तुम्ही नक्की विचार करा आणि जिथं शोधता येतील तिथं शोधा आणि ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसनी करून पाहायच्या आहेत. मग लेट्स रिकॉल. काय रिकॉल करायचं आहे. पॅरलल लाईन्स, वी नो पॅरलल लाईन्स, the lines which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. आपल्याला माहिती आहे ते एकप्रतलीय असतात. कोप्लॅनर म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना पॅरलल लाईन्स असं म्हणतात. इथं फिगरमध्ये लाईन एल अँड लाईन एम बोथ आर पॅरलल्स. आपण एक आकृती इथं शेजारी दाखवलेली आहे. रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा समांतर रेषा आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ते आपण फक्त आठवून घेतले. आता तर त्याच्या पुढं लाईन एल अँड लाईन एम. आता हे पॅरलल लाईन्स नाही. आता पॅरलल लाईन्स विचार सोडून द्या, हे आपलं कन्सेप्ट झाली पॅरलल लाईन्स. पण आता आपल्याला फक्त लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्यामुळं तयार होणारे अँगल्स किती असतात हे पाहायचं आहे. आता दोन लाईन्स आहेत इथं आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे, लाईन एल अँड लाईन एम, अँड लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या दोन रेषा आहेत, त्या समांतर आहेत कशा आहेत ते माहिती नाही आपल्याला, पण दोन रेषा आहेत आणि एक त्याला छेदिका आहे. अशा वेळेस आपल्याला तिथं किती कोन तयार होतात तर आपल्याला 8 प्रकारचे कोन तयार होतात. म्हणजे इथं मी नावं दिलेली आहेत. तुम्ही जर शेजारची फिगर पाहिली तर ABCD इथं 4, लाईन एल अँड ट्रान्सव्हर्सल एन यांच्यामुळं तयार झालेले जे आहेत ते 4 कोन पहा ABCD, आणि लाईन एम आणि ट्रान्सव्हर्सल एन याच्यामुळं तयार झालेले हे EFGH हे 4. म्हणजे हे 4 आणि हे 4 असे आपल्याला एकूण 2 लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर 8 कोन तयार होतात. मग आता तुमचं काम काय आहे. यू चेक इफ 3 लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल हाऊ मेनी अँगल्स. ते तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिकल करून पहा की आपण 3 लाईन घेतल्या आणि एक छेदिका घेतली, 3 लाईन एक ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, तर किती अँगल फॉर्म होऊ शकतात. समजा
2 लाईन्स आणि 2 ट्रान्सव्हर्सल घेतल्या तर किती अँगल्स फॉर्म होऊ शकतात, हे कृती करून पाहिजे. तुम्ही ॲक्टिव्हिटी करून पाहिजे आहे आणि मग ती ॲक्टिव्हिटी करून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे. आता जे अँगल्स आहेत त्या अँगल्समध्ये किती जोड्या असतात, कोणत्या जोड्या असतात, हे सगळं झालेलं आहे. फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेते. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोनांच्या जोड्या. संगत कोन कशाला म्हणतात, संगत कोन, आणि मग त्यांच्या जोड्या कुठं असतात आपण थोडंसं कलरमध्ये करून दाखवलेलं आहे, ते नीट लक्ष द्या. ते पहा, पहिली संगत कोनाची जोडी निळ्या सर्कलनी दाखवलेली आहे. विथ ब्ल्यू सर्कल angle D and angle H is first pair of corresponding angles of line or transversal N left side. म्हणजे आता आपण जी पहिली जोडी पाहिली ती छेदिका यांच्या डाव्या बाजूला असणारी आणि रेषांच्या 2 ज्या रेषा आहेत त्यांच्या वरच्या बाजूचे असे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स घेतले, D and H. Angle D and angle H, these are corresponding angles, D and H. Then angle A and which angle? Angle A and angle E, this is also in blue circle. Angle E, these are corresponding angles, pair of corresponding angles. This is the second pair. आता आपल्याला माहित आहे पेअर म्हणजे जोड्या. आपल्याकडे 8 अँगल आहेत म्हणल्यावर आपल्याला नक्की 4 जोड्या मिळणार आहेत. त्यामुळं 8 अँगल असतील तर आपल्याला 4 जोड्या मिळू शकतात. मग हे झाल्या 2 जोड्या, अजून 2 जोड्या राहिलेल्या आहेत. मग आता सेकंड अँगल सी अँड अँगल जी, ट्रान्सव्हर्सल एन इट्स लेफ्ट हँड साइड अँड द लाईन्स बिलो, त्या लाईनच्या खालच्या बाजूला जे आहे ते एकाच अंगाला म्हणजे एकाच दिशेला एकाच साईडला अशा पद्धतीनं आपण आता अँगल सी अँड अँगल जी. नेक्स्ट पेअर अँगल बी अँड अँगल एफ विच इज डिनोटेड इन ग्रीन सर्कल. हे पहा अँगल बी अँड अँगल एफ, दीज आर पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे हे तुम्ही आकृत्या वेगवेगळ्या काढून तपासून पाहायचे. मी उद्याच्या लेक्चरमध्ये मुद्दामून वेगवेगळ्या अँगलच्या जोड्या देणार आहे आणि अँगल काढून तुम्हाला नंतर ते थोडंसं सराव करायला पाहिजे. आपल्या लाईन्स ह्या जर अशा नसतील तर वेगळ्या प्रकारे असतील तर कसं करावं लागेल, तर असे वेगवेगळे अँगल्स काढून नावं देऊन आपण या करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या पाहायच्या. आता सेकंड पेअर त्याला व्युत्क्रम कोनांच्या जोड्या, अल्टरनेट अँगल्स. व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्समध्ये त्याच्यातही 2 परत आहेत. इंटिरियर अल्टरनेट अँगल, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. इंटिरियर म्हणजे आतल्या भागातले आणि एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या भागातले, बाह्य भागातले. म्हणून पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आपण आता ते आकृतीत दाखवणार आहोत की कोणते आहेत. अँगल सी अँड अँगल ई मी ब्ल्यू सर्कलनी दाखवलेले आहेत. पहा तिथं अँगल सी अँड अँगल ई आर द अल्टरनेट इंटिरियर अँगल, आंतरव्युत्क्रम कोन असं त्यांना म्हणतात. त्यांचे गुणधर्म आपल्याला पाहिजेत. सेकंड पेअर इज अँगल बी अँड अँगल एच, वी डिनोटेड इन ब्लॅक सर्कल. अँगल बी अँड अँगल एच. आता 2 पेअर्स झाल्यात, अजून 2 राहिल्यात. मग आता हे अल्टरनेट इंटिरियर अँगल झाले. हे इंटिरियर म्हणजे काय, ह्या 2 रेषेच्या आतल्या भागातले अल्टरनेट अँगल्स आहेत. आता एक्सटिरियर जर पाहायचं असेल तर किंवा यांनाच आपण थोडक्यात मराठीत असं म्हणतो झेड आकारामधले कोन. म्हणजे मी पॉइंटर दाखवतो इथं, जर मी पॉइंटर फिरवला पहिली पेअरसाठी तर झेड तयार होतो. परत एकदा पहा इथं झेड आकारामध्ये तयार होते 2 ब्ल्यू सर्कल मधले अँगल. आणि दुसरी पेअर जर पाहायची असेल तर ती आपल्याला इथं उलट्या झेड आकारामध्ये होते, ब्लॅक सर्कलने दाखवलेली. मग अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी हे काय परीक्षेत लिहू नका. आपल्याला हे अल्टरनेट अँगल्स जे आहेत इंटिरियर अल्टरनेट अँगल्स ते झेड आकारामध्ये असतात.
आणि मग एक सरळ झेड आणि उलटा झेड कसाही काढला तरी तो सारखा दिसतो, फक्त त्याचे डायरेक्शन्स थोडेसे चेंज होते. पुढचा पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. मग आता एक्सटिरियर म्हणजे आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन असं म्हणतात. बाह्य व्युत्क्रम कोन पहिले इंटिरियर झाले, आता एक्सटिरियर जर असतील तर बाह्य व्युत्क्रम कोन पहिला आहे, पहिली पेअर आहे अँगल डी अँड अँगल एफ. अँगल डी अँड अँगल एफ विच इज डिनोटेड इन ब्ल्यू ट्रायंगल. मुद्दामून मी लक्षात येण्यासाठी हे ब्ल्यू ट्रायंगल पहा, इथं ब्ल्यू ट्रायंगल, इथं एक ब्ल्यू ट्रायंगल, हे आहेत पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटिरियर अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. आता दुसरी पेअर त्याची अँगल ए अँड अँगल जी विच इज डिनोटेड इन ऑरेंज और रेड ट्रायंगल. तर इथं पहा अँगल ए अँड अँगल जी, दिस इज एक्सटिरियर. व्हाय एक्सटिरियर? दीज आर टू लाईन्सच्या बाहेरच्या भागातल्या आहेत, एक्सटिरियर साईडला आहेत त्या, आणि इंटिरियर म्हणजे आतल्या साईडला. एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या बाजूला. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर बाह्य व्युत्क्रम कोन हे या दोन रेषांच्या बाहेरच्या भागातले आहेत, पण ते झेड आकारातले समजा क्रॉसच आहेत. इथं डी आहे तर इकडे एफ आहे, इकडे ए आहे तर इकडे जी आहे. आणि इंटिरियर म्हणजे आतल्या भागातले झेड आकारामधले. अशा पद्धतीनं हे व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, अल्टरनेट इंटिरियर अँगल आणि अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. आता त्याच्या पुढं आपल्याला पाहायचं आंतरकोनांच्या जोड्या, मराठीमध्ये त्याला आंतरकोन म्हणतात. आणि पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. एकाच साईडच्या आतल्या भागातले इंटिरियर साईड म्हणून एकाच साईडच्या इंटिरियर त्याच्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आपणाला असणारे. आता त्याच्या पेअर्स पाहूया. अँगल सी अँड अँगल एच. दिस इज डिनोटेड इन अ ब्ल्यू सर्कल. प्लीज सी इन फिगर. आपल्याला अँगल सी आणि अँगल एच हे इंटिरियर भागातले एकाच साईडचे, एकाच बाजूचे, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूचे, छेदिकेच्या एकाच अंगास असणारे हे आतल्या भागातले आहेत म्हणून इंटिरियर. आता तेच दुसऱ्या साईडच्या आतल्या भागातले मग अँगल बी अँड अँगल ई. दीज आर द इंटिरियर अँगल्स. मग आपल्याकडं तर 8 कोन आहेत आणि आपण तर आतापर्यंत 8 कोनांच्या 4-4 जोड्या पाहिल्या आणि इथं मात्र आंतरकोनांच्या 2च जोड्या. असं का? तर इंटिरियरमध्ये पहा, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या 2 लाईनच्या इंटिरियरमध्ये फक्त 4च कोन आहेत, त्यामुळं आपल्याला 2च जोड्या मिळतात. मग अशा पद्धतीनं दीज आर द पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. मग अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या आकृत्या काढा आणि वेगवेगळ्या पेअर्स शोधून काढा. आता सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज त्या आपल्याला पाहायच्यात की ज्या प्रॉपर्टीज आणि भूमितीमध्ये जॉमेट्रीमध्ये इन जॉमेट्री देर वॉज अ इम्पॉर्टंट टॉपिक इज वी इमॅजिन देअर फिगर्स. जर एखाद्या वाक्याला आपण आकृती दिली नसेल पुस्तकात तर तुम्ही ती इमॅजिन करायची आहे, तुम्ही आठवायची आहे पाठीमागची आणि ती आकृती आठवून काढायची, तर तुमच्या ते सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात राहतील. मग आता एक आपण वाक्य पाहू. व्हेन 2 लाईन्स इंटरसेक्ट द पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स फॉर्म्ड आर कॉन्ग्रुएंट. 2 लाईन ज्यावेळेस एकमेकांना छेदतात आणि त्या छेदल्यामुळे तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप असतात. हे प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची. हे सगळे पुढे वापरायचे आहेत, मागच्या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. मग आपण पहा, एक वन फिगर इज ड्रॉन हिअर. द ऑपोजिट अँगल्स वी डिनोटेड ॲज अ ट्रायंगल अँड ब्ल्यू सर्कल. Blue circle, these are opposite angles. The 2 lines intersect each other and 4 angles form. Then opposite angles is these denoted in blue circle and blue triangle. These are opposite angles. मी मुद्दामून नावं वगैरे दिलेली नाहीत, ते तुम्ही करायचं आहे. यांची नावं काय असू शकतात आणि मग हे कॉन्ग्रुएंट असतात. When 2 lines intersect, the pairs of opposite angles formed are congruent. म्हणजे ते एकरूप असतात. या
त्रिकोण दाखवलाय त्याचं माप आणि इथं दाखवलेल्या त्रिकोण याचं माप सारखं असतं. हे कोणावरही विश्वास ठेवू नका. वी ड्रॉ फिगर अँड मेजर द अँगल्स. तुम्ही आकृती काढा आणि त्यांची मापं मोजून पहा की नक्कीच बरोबर येतात का. येत नसतील तर मग तशा पद्धतीनं आपलं काहीतरी चुकतंय किंवा आपण नक्की काहीतरी अडचणीत आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टीज, द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे द अँगल्स इन अ लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन हे सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आता त्याचं थोडेसे पाहूया आपण. हे पहा, मी लिनियर 2 लाईन्स काढल्यात ज्या आपल्या लिनियर पेअर तयार करण्यासाठी. एक लाईन आहे आणि त्याला एक दुसरी अजून एक रेषा काढली आणि 2 अँगल तयार केले. 2 अँगल तयार केल्यानंतर त्या 2 अँगलची बेरीज, ॲडिशन ऑफ दीज 2 अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. मीन्स द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. मग अशा पद्धतीनं सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर ते एकमेकांचे पूरक असतात आणि पूरक कोण म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. अशा पद्धतीनं when one pair of corresponding angles is congruent, then all remaining pairs of corresponding angles are congruent. परत एकदा मी विधान वाचतो. when one pair of corresponding angles is congruent, ज्या वेळेस एक संगत कोणाची एक जोडी जर एकरूप असेल म्हणजे त्यांची मापं जर सारखी असतील, then all the remaining pairs of corresponding angles are congruent. तर सगळेच्या सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याचे जे संगत कोण आहेत बाकीचे, ते सगळेच्या सगळे एकमेकांना एकरूप असतात. एकमेकांना म्हणतोय मी, म्हणजे त्यांची माप सगळ्यांची सारखी नसतात पण ते एकरूप नक्की असतात. आता एक एक्झाम्पल पहा. इन अँगल डी अँड अँगल एच दे आर कॉन्ग्रुएंट, देन ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर congruent. If angle D and angle H, the measure of these angles is same, it means congruent. The angles D and H are congruent. Then the all corresponding angles means angle C and angle G is also congruent. Angle D चं माप जेवढं आहे तेवढं C चं आहे असं म्हणतोय का मी. D चं माप जे आहे ते H याचं माप असणार आहे. यात डी आणि एच यांचं माप सारखं असेल. त्याच पद्धतीनं अँगल सी अँड अँगल जी आल्सो सेम. म्हणजे जर डी आणि एचचं जर माप 100-100 असेल तर या सीचं माप 80 असणार आहे, कारण लिनियर पेअर आहे ती आणि लिनियर पेअर सप्लिमेंटरी असतात. या दोघांची बेरीज 180 असते. मग याचं 100 असेल तर याचं 80 असेल, मग याचं 100 असेल तर याचं 80 असेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ते मोजून पाहायचंय. म्हणजे इफ अँगल डी अँड एच कॉन्ग्रुएंट देन ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही आकृती काढून त्यांची मापं मोजून लिहा आणि प्रॉपर्टी चेक करून घ्या. कारण आपण कुठली गोष्ट घेत असताना फार चेक करून घेतो, पाहत असताना सुद्धा चेक करून पाहतो. तर ह्या प्रॉपर्टीज सुद्धा तुम्ही फिगर वेगवेगळ्या काढून पहा आणि चेक करून पहा की ते खरंच बरोबर आहे का. Next property is, when one pair of alternate angles is congruent, then all remaining pairs of alternate angles are congruent. म्हणजे सेम आहे तसंच, फक्त इथं अल्टरनेट अँगल्स दिलेत, पहिल्या ह्याच्यात करस्पॉन्डिंग अँगल्स दिलेत. म्हणून इथं सुद्धा तुम्ही याला कॉमन फिगर काढलेली आहे मी आणि फार माहिती पण दिलेली नाही, कारण हे तुम्हाला घरी गेल्यावर करायचंय. अल्टरनेट अँगल्सची जर एक जोडी सेम असेल तर दुसरी जोडी सुद्धा सेम असते. म्हणजे सीचं माप आणि ईचं माप जर सारखं असेल तर बी आणि एच याचं माप सारखं असतं, डी आणि एफ याचं माप सारखं असतं, ए आणि जी यांचं पण माप सारखं असतं. when one pair of alternate angles is congruent, then all remaining pairs of alternate angles are also congruent. This is the fourth property. Then fifth property, when one pair of interior angle on one side of the transversal is supplementary, then the other pair of interior angles is also supplementary. जर या दोन कोणांच्या मापांची बेरीज इंटिरियर अँगलच्या एका बाजूच्या जर 180 आली सप्लिमेंटरी,
तर त्याच्या दुसऱ्या सप्लिमेंटरी कोनांची यांची पण जे इंटिरियर अँगल्स आहेत ते पण सप्लिमेंटरी असतात. म्हणजे हे नुसतं तोंडी बोलून हे करण्यापेक्षा त्याची ॲक्टिव्हिटी करून पहा, तुम्ही नक्की तुम्हाला लक्षात येईल की आपण काय प्रॉपर्टीज करतोय. त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये जॉमेट्री ज्या वेळेस आहे त्यावेळेस तुमची इमॅजिनेशन पॉवर भरपूर पाहिजे आणि तुम्ही प्रूव्ह करून पाहिलं पाहिजे की खरंच आहे का हे जे सांगितलेलं विधान आहे ते बरोबर आहे का. आणि ते जर ज्या वेळेस तुम्ही स्वतः करून पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील आणि मग ते लक्षात राहतील. म्हणून आता प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी, खूप सुंदर ॲक्टिव्हिटी आहे आणि एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे. मी ती ॲक्टिव्हिटी वाचून दाखवतो. टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फाउंड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स, टेक अ पीस ऑफ थिक कलर्ड पेपर, ड्रॉ अ पेअर्स ऑफ पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल ऑन इट, पेस्ट स्ट्रेट स्टिक्स ऑन द लाईन. आपल्याला आता इथपर्यंत मराठीत वाचून दाखवतो तुम्हाला. या ॲक्टिव्हिटींना आपल्याला मार्क आहेत. बऱ्याच जणांना मार्क आहेत म्हणलं की जरा लक्ष देतात व्यवस्थित. आणि म्हणून आपल्याला ॲक्टिव्हिटीला आधी जसे गृहपाठाला होमवर्क्सला मार्क होते तसे आता ॲक्टिव्हिटीला मार्क्स आहेत. आणि मग या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करण्यासाठी ही एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे, घरी सहज करू शकता तुम्ही. केल्यानंतर आम्हाला व्हॉट्सअपला टाका आणि याच्यातून आपल्याला प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करून पाहिजे आहे की प्रॉपर्टी खरी आहे खोटी आहे. मग काय करायचंय? टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स, टेक अ पीस ऑफ थिक कलर पेपर. एक आपल्याला जाड कलर पेपर घ्यायचा आहे. ड्रॉ अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल ऑन इट. त्याच्यावर दोन पॅरलल लाईन्स पट्टीच्या साहाय्याने, पॅरलल लाईन्स म्हणजे पॅरललच असल्या पाहिजे आणि जर पॅरलल लाईन्स नसतील तर तुमचे प्रॉपर्टीज सगळ्या चेक होणार नाही. त्यामुळे पॅरलल लाईन्स, ड्रॉ पॅरलल लाईन्स ऑन वन ट्रान्सव्हर्सल म्हणजे दोन समांतर रेषा काढा आणि एक छेदिका काढा. समांतर रेषा फार काढायचा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही लाईन असलेल्या वही ज्या असतात की नाही त्या समांतर रेषाच असतात. दीज आर पॅरलल लाईन्स. युअर नोटबुक, the lines are all parallel, so take any two parallel lines and one transversal and check all properties. Then 8 angles will be formed. Cut pieces of colored paper as shown in the figure, which will just fit at the corners of angle 1 and angle 2. आपल्याला फक्त angle 1 आणि angle 2 ला बसतील असे दोन छोटेसे पीसेस कट करायचे कलर पेपरचे, वेगळ्या कलर पेपरचे, आणि ते तिथं ठेवल्यानंतर फिट बसले पाहिजे. म्हणजे तिथं बरोबर प्रॉपर तिथं बसले पाहिजे. ते जास्त मोठाही नको आणि जास्त छोटाही नको. आणि मग 1 and 2 आता इथं दाखवले पाहिजे इन सेकंड फिगर. मग ते जर आपण पॅरलल लाईन्स असतील तर तिथं तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज या फक्त दोन पीसेसवरनं आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज पाहता येतात. दर प्लेस द पीसेस नियर डिफरंट पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स अँड व्हेरीफाय देअर प्रॉपर्टीज. ते पहा पीसेस कसे ठेवलेत. हे 1 नंबरचा पीस लगेच त्याच्या करस्पॉन्डिंग अँगलला ठेवला. दे आर कॉन्ग्रुएंट, सो दे फिट प्रॉपर. आता अल्टरनेट अँगल्स, दे आल्सो फिट प्रॉपर. These properties we saw this, verify these properties using this activity and we got marks for these activities and we clarify all properties using these activities. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपण कृती केली ती लक्षात राहते. आयुष्यभरामध्ये कोणतीही गोष्ट आपण जर कृतीतून करून पाहिली, तुम्ही पाठांतर केलं तर लक्षात नाही राहणार, पण कृती करून पाहिली तर नक्की आपल्याला लक्षात राहू शकते. तर या प्रॉपर्टीज तुम्ही नक्की उद्या करा. मी उद्या किंवा परवा कमेंट्समध्ये विचारणार आहे किती जणांनी ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. आणि मग व्हॉट्सअपचे नंबर आहेत आमचे, तर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीज जरी पाठवल्या. आता इथं काय करायचं, दोन पॅरलल लाईन्स काढल्या, तिथं मोठी स्टिक चिटकवायची. एखादी पट्टी म्हणा, एखादी अशी काडी असेल ती काडी सरळ असणारी अशा चिटकून ठेवा. म्हणजे त्या अँगल्स आपल्याला हे जे कट केलेले पीसेस आहेत ते बसवता येतील. ही ॲक्टिव्हिटी नक्की करून पहा. खूप सोपा अभ्यास होईल तुमचा. तुम्ही जेवढ्या ॲक्टिव्हिटी कराल तेवढा अभ्यास सोपा होईल. आता these properties we know in first chapter.
युक्लिड्स पॉस्ट्युलेट. आता हे आपल्याला पॉस्ट्युलेट पुढच्या थेरममध्ये लागणार आहे, म्हणून मी मुद्दामून दाखवले. इफ टू इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे याचं मराठीत सांगतो तुम्हाला की दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषा आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. तुम्हाला आठवलं का, हे आपलं मागच्या प्रकरणामध्ये बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्याच्यामध्ये पॉस्ट्युलेटमधून घेतलेलं आहे. शास्त्रज्ञांनी पॉस्ट्युलेट जी दिली होती त्या युक्लिड शास्त्रज्ञांची पॉस्ट्युलेटमधलं 5वं पॉस्ट्युलेट, जे की आपल्याला या पुढच्या उद्या किंवा परवाच्या थेरममध्ये वापरायचं आहे, म्हणून मुद्दामून तुम्हाला हे दाखवलेलं आहे. याच्यात काय म्हणलेलं आहे पॉस्ट्युलेट्समध्ये, ॲडिशन ऑफ टू इंटिरियर अँगल्स लेस दॅन टू राईट अँगल्स मीन्स लेस दॅन 90 + 90 180 लेस दॅन 180 डिग्री देन लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे ॲडिशन इज लेस दॅन, आता इथं मी दाखवले तुम्हाला हे बाण, या बाणांच्या दोघांची जर बेरीज केली तर मोजून पहा, तुम्ही सुद्धा अशा आकृत्या काढून पहा, पडताळा करून पहा आणि याचं कोणाचं माप मोजून पहा, या कोणाचं माप मोजून पहा आणि जर त्यांची बेरीज 180 पेक्षा कमी आली तर त्या रेषा पुढे जाऊन कुठेतरी नक्की छेदतात. मग हे पॅरलल लाईन्स असल्या तर यांची बेरीज 180 ची येते. मुद्दामून त्याच्यासाठी हे पॉस्ट्युलेट घेतलेलं आहे, कारण आपल्या पुढच्या थेरममध्ये पाहायचंय. हे पॉस्ट्युलेट नीट पहा. ॲडिशन इज लेस दॅन 180 दे लाईन्स इंटरसेक्ट दॅट साईड अँड इफ ॲडिशन इज मोर दॅन 180 दे नॉट इंटरसेक्ट एनिवेअर. त्या पुढं किती वाढवल्या तुम्ही तर त्या एकमेकांना छेदत नाहीत. हे पॉस्ट्युलेट नीट समजून घ्या, कारण आपल्याला पुढच्या थेरममध्ये वापरायचंय. अशा पद्धतीनं आपल्याला पुढचा थेरम घ्यायचा होता, पण वेळ कमी पडेल म्हणून आपण तो घेतला नाही. तर अशा पद्धतीनं आपलं हे आजचं पॅरलल लाईन्स या फर्स्ट चॅप्टरचं छोटंसं लेक्चर संपलेलं आहे. तुम्हाला जर ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मी अजून परत एकदा सांगतो की कोणतीही प्रॉपर्टी ही आपण स्वतः पडताळून पाहिल्याशिवाय त्याची सत्यता जाणून घेऊ नका. तुम्हाला जर पडताळा करायचा असेल तर तुम्हाला तुमचे फिगर्स काढावे लागतील, तुम्हाला ते अँगल्स मोजावे लागतील, बरोबर आहे नाही हे ठरवावं लागेल. त्यामुळं नक्की तसे करून पहा. आता लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ आहे, त्यामुळं भरपूर ॲक्टिव्हिटी करा, पुस्तकातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून पहा, तर तुमचा अभ्यास नक्की चांगला होईल. म्हणजे नंतर नुसतं फिनिशिंग केलं की तुमचा अभ्यास होईल. तर हे दोन्ही लेक्चर जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा की अशा पद्धतीने 7 ते 8